हॅलो, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी इथे आलेली आहे लाडवलीला माझ्या मैत्रिणीच्या घरी। काल रात्रीच आलो आहोत आम्ही, मी आणि माझे मिस्टर आणि हर्ष। आता आम्ही जात आहोत, इथे जवळच आहे गावदेवी मंदिर, तिथे आम्ही दर्शनासाठी जात आहोत। आमच्यासोबत तुम्हीही बघा मंदिर। आणि ही आहे माझी मैत्रीण दर्शना समीर गोगावले आणि तिचा लहान बाळ शिवराज। मस्त आम्ही एन्जॉय करतो। व्लॉग पूर्णपणे पहा, स्किप करू नका। आणि हा इथे आहे हर्ष मस्तीखोर। हे आहे दर्शनाचं घर आणि इथून आम्ही आता जात आहोत गावदेवी मंदिरकडे। आणि हा आहे आजूबाजूचा परिसर। आणि आता ऊन पण आलंय कडाक्याचं। गाव ठिकाणी असंच वातावरण असतं। पावसाळ्यात खूप छान वाटतं इथे। हो, पूर्ण ग्रीनरी असते। सगळ्यांचा डोंगराकडे परिसर। चल चांगलं येते। बाय बाय। आम्ही बाय करते आधीच, व्हिडिओ नाही केला बाय करा। घराच्या इथं हा शॉर्टकट होतो। हा एक रस्ता जातो गोंडाळ्याला। आणि हे आहे गावदेवीचं मंदिर। मग बाय नाही करायचं। हा आहे वडाचं झाड, तिथून वरती जायला येते नेहमी। 2 वर्ष आपण केली ना इथे पूजा। आपण आलेलो इथे। हां, इथे आम्ही वटपौर्णिमेला यायचो वडाची पूजा करायला। तर तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे। खूपच छान वाटतं। हो, हिरवळ सगळीकडे। खूप शांत प्रसन्न वाटतं। आपण आलेलो तेव्हा धागेच पुरले नव्हते आपल्याला। एवढं खूप जुनं मंदिर आहे। कोकणात मोस्टली अशीच मंदिरं असतात। छान प्रसन्न। ये पापा को ये लोकं टेका असे टाक। देव असता देव पदत आमच्याकडे टेकतच नाही। असं काय देव असता असं ना तेवढे
आम्ही मगाशीच घरी आलो आणि आता आम्ही हर्ष आणि शिवराजसाठी खिचडी बनवत आहोत. इथे मी किती घेतली ग डाळ? अंदाजे अर्धी वाटी असते. अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 1 चमचा तांदूळ घेतला आहे आणि त्यात अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि पाव चमचा जिरे टाकले आहे आणि हिंग आणि हळद. आता हे आम्ही शिजून ते सांगते कोथिंबीर वडी बनवते. काय काय ॲड केलेस? बारीक चिरून कोथिंबीर घेतली, बेसन, हळद, तिखट, मिरची नाही टाकली आणि मीठ आणि थोडंसं कोकम आगळ घेतलं. आणि इथे शिवराज आणि हर्ष झोपले दोघेही, म्हणून आम्ही इथे जेवण बनवून घेतो. वडी लावून झालेली आहे आणि आता ती किती मिनटं शिजवायची? 15 मिनटं लागतील त्याला. होऊन जाईल. झाकण कुठे आहे? वरचं ठेवायचं झाकण पाहिलंच.